नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज मी माझ्या रेसिपीमध्ये पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहे. तर हे थालीपीठ दुधी भोपळा आणि मिक्स पिठापासून हे थालीपीठ आपण आज बनवणार आहोत. तर थालीपीठ बनवायला जास्त वेळही नाही लागत. 10 ते 15 मिनिटांमध्ये हे थालीपीठ बनवून तयार होतात. तर भाजणीचं पीठ न वापरता आज आपण हे थालीपीठ बनवणार आहोत. तर इथे थालीपीठ बनवण्यासाठी 3 कप गव्हाचं पीठ घेतले आहे. त्यानंतर 1 कप ज्वारीचं पीठ. ह्याच कपाने आपण 1 कप बेसन घेणार आहोत. तर आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते पावशेर दुधी खिसून घेतले. तर त्यातलं पाणी न काढता आपण असंच दुधी पिठामध्ये टाकून घेणार आहोत. तरी ते मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला ते टाकून घेऊया. त्यानंतर इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचे धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा असं मी इथे वाटण बनवून घेतले ते टाकून घेतलं. त्यानंतर इथे अख्खे आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ. तर आता ह्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया, 1 ते 2 चमचे तेल. तर आता हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही दही टाकू शकता. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ छानपैकी मळून घ्यायचे. तर जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं आपण इथे पीठ मळून घेतले. तर आता हे आपण 10 ते 15 मिनिटासाठी असं ठेवूया. तरी ते 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. तर आता पीठ आपल्याला तेल टाकून मळून घ्यायचं आहे. छान असं तेल टाकून आपल्याला पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. जेवढे जास्त पीठ मळू तेवढेच थालीपीठ आपला खायला खमंग होतात आणि खुसखुशीतही लागतात. तरी ते बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे. तरी ते मी एक पोळपाट घेतला, त्यावरती कॉटन रुमाल हातरून घेतला आहे. तर आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर रुमाल मी पाण्यामध्ये पिळून घेतलेला आहे. त्यावरती पिठाचा गोळा ठेवून आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे ना. हाताच्या बोटाने आपल्याला हे थालीपीठ मधोमध दाबून घ्यायचं आहे. तर बघू शकता थालीपीठ बनवून तयार आहे. तर त्याला मधल्या साईडने 4 होल पाडून घ्यायचे. तर तवा गरम झालेला आहे, त्यावरती तेल शिपडून आपल्याला थालीपीठ टाकून द्यायचं आहे आणि वरचा रुमाल जे आहे ते हळूवार असं काढून घ्यायचं आहे. आता हे थालीपीठवरती आपल्याला तेल टाकून थालीपीठ पलटून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ आपण कशासोबतही खाऊ शकतो, दही किंवा शेजवानी चटणी, सॉस किंवा कढीसोबत कशासोबतही आपण हे थालीपीठ खाऊ शकतो. तर थालीपीठला वेगळं बनवायची काही गरज नाही. तर हे आपण मुलांच्या डब्यालाही थालीपीठ देऊ शकतो. हे थालीपीठ खायला एकदम पौष्टिक असतात. तर मुलांच्या डब्याला दिल्यानंतर मुलं आवडीने खातील. तर बघू शकता अशा पद्धतीचे मी इथे थालीपीठ बनवलेले आहे. तर आपण थालीपीठमध्ये भाजणीचं पीठ वापरलेलं नाही. तर भाजणीमुळं थालीपीठमधले जे पौष्टिक असतात ते निघून जातात भाजल्यामुळं, आणि त्यामुळेच आपण इथे भाजणीचं पीठ न वापरता इथे आपण साध्या पिठापासून थालीपीठ बनवलेले आहोत. तर थालीपीठ खायला ही एकदम खमंग लागतात. आणि आपण थालीपीठमध्ये कोणत्या भाज्याही टाकू शकतो. त्यामुळेच आपण इथे दुधी वापरलेले आहे. तर दुधी खायला एकदम पौष्टिक असतात.
तर बघू शकता मी ते थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. तर आपल्याला तव्यावरती थोडं तेल शिपडून दुसरीही थालीपीठ ह्यावरती टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे आपल्याला इथे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.